नमस्कार. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजेच गोविंदा चित्रपटांसह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता चर्चेत आला आहे. सध्या गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी येत आहे आणि ती म्हणजे त्याच्या घटस्फोटाबद्दल. गोविंदा हा त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी खूप काही भन्नाट असा प्रसिद्ध आहे. त्याचा डान्ससाठी देखील लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मोठ्या पडद्यावर दिसला नव्हता, पण सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे खूप काही चर्चेत आला आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिधा आहुजा यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसून दोघे लवकरच एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. दोघांची जी काही लग्नाला 37 वर्षाचं जे काही लग्न होतं ते लग्न आता मोडण्याचा निर्णय घेणार असल्याचं समजतंय. काही दिवसांपासूनच आणि काही गोष्टींमुळे गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने काही मुलाखती दिल्या होत्या. यात सुनीताने गोविंदासोबत अनेक खुलासे केले जे ऐकून फॅन्ससुद्धा हैराण झाले होते. त्यानंतर आता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाबाबत बातमी चाहत्यांना मोठा धक्का देणार असल्याचं समजतंय. घटस्फोटाचं काय कारण आहे आणि त्यामागील गोष्टी काय आहेत, या सगळ्या गोष्टीचं नेमकं कारण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी थोडक्यामध्ये, जास्त वेळ नाही येणार, चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्कीच लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, पण लाईक करायला विसरू नका. बॉलिवूडमधील घटस्फोट घ्यायची ही काही पहिली वेळ नाही आहे. याच्या आधी खूप काही 1970, 68, 90, 80चा जरी काळ आपण बघितला त्यावेळेस हे एकदम जनरल होतं, पण आत्ताच्या कंडिशनला ते सर्रास व्हायला दिसतंय आपल्याला. ऋतिक रोशन झालं, अभिषेक बच्चन झाला, त्याच्यानंतर मलाइका अरोरा, अशी खूप काही उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत की जे नंतर आमिर खान झाला, अशी खूप काही उदाहरणं आहेत आपल्यासमोर. पण जर विचार केला थोडंसं आपण गोविंदाबद्दल जाणून घेऊया. गोविंदा म्हणजेच गोविंदा अरुण आहुजा याचा जन्म विरार मुंबईमध्ये 1963 साली झाला. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्र देखील केलेत. त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष देखील गाजले. विनोदी संवादांपैकी उत्कृष्ट शैलीमध्ये त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा हे असं त्यांचं नाव असून ते चित्रपटात चाहत्यांमध्ये गोविंदा याच नावाने ओळखले गेले. गोविंदा यांचा देशात खूप काही मोठा चाहता वर्ग असून गोविंदाची आई निर्मला आहुजा अभिनेत्री आणि गायिका देखील होत्या. एक चित्रपट निर्मात्याच्या कामात प्रचंड नुकसान झाल्याने गोविंदाच्या वडिलांनी मुंबईतील कार्टर रोडचे घर विकून विरारला शिफ्ट झाले. तेथेच गोविंदाचा जन्म झाला. गोविंदा हे माजी खासदार देखील होते. ते उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती आणि गोविंदा हे त्यावेळेस जिंकून देखील आले. जर त्यांच्या चित्रपटांचा विचार केला तर सगळ्यात हिट चित्रपट त्यांचे होते हीरो नंबर 1, कोली नंबर 1, जिस देश में गंगा रहता है, साजन चले ससुराल, असे खूप काही नंबर ऑफ सिनेमाज त्यांचे प्रसिद्ध झाले. गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटानंतर चर्चेत अद्याप कोणतंही भाष्य जरी केलं नसलं तरी गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न हे 11 मार्च 1987 रोजी झालं होतं. यंदा गोविंदाच्या लग्नाला 37 वर्ष पूर्ण होत असून दोघांच्या यशवर्धन आणि टीना नावाची 2 मुलं आहेत. गोविंदा यांची पत्नी सुनीता यांच्या वयाचा जवळपास 10 वर्षाचा अंतर आहे. गोविंदाच्या मामाचे सुनीताच्या बहिणीशी लग्न झाले होते, त्यामुळे ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. गोविंदाने टीना बॅडन या चित्रपटातून पदार्पण केले जे सुनीताच्या मामाने बनवला होता. गोविंदा, सुनीता आणि तिचा भाऊ हे चित्रपट मुहूर्त शॉट नंतर एकमेकांजवळ आले होते आणि तिथंच त्यांचं पॅचअप देखील झालं होतं. शूटिंग दरम्यान गोविंदा आणि सुनीता यांनी एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. जवळपास 3 वर्ष सुनीता आणि गोविंदाने एकमेकांना डेट केलं. त्यानंतर 11 मार्च 1987 रोजी त्यांनी लग्न देखील केलं. सुनीताने मुलाखतीत सांगताना बोलले होते की गोविंदाच्या कारकिर्दीसाठी तो काळ खूप महत्त्वाचा होता. त्याचे 2-3 चित्रपट सुपरहिट झाले होते आणि निर्माते म्हणायचे की जर गोविंदाच्या लग्नाची बातमी समोर आली तर लोकांमध्ये त्याची क्रेज संपेल. म्हणून जवळपास 2 वर्ष लग्न करूनही त्यांनी ते समाज माध्यमांमध्ये मीडियासमोर आणलं नाही. बॅचलर म्हणून ते राहिले. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने मोठा खुलासा देखील केला.
गोविंदा सध्या एकत्र राहत नाहीत. यानंतर लोकांनी गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोट होणार असल्याची शंका व्यक्त केली. अशातच आता रेडिटवर गोविंदाच्या बाबत एक मोठा पोस्ट देखील झाला. अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीताच्या घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं देखील गेले. यात सांगण्यात आलं आहे की गोविंदा आणि सुनीता हे दोघं वेगवेगळे राहतात. सुनीता ही सध्या गोविंदाच्या बाजूने बंगल्यात राहत असून दोघांमधील अनेक गोष्टी जुळत नाही आहेत. सुनीताने गोविंदाचे अनेक अफेअर्ससुद्धा सहन केले. यासोबत तिने गोविंदाच्या आईची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली. या सर्व बाबतींमध्ये आता गोविंदाच्या कुटुंबांकडून एक प्रतिक्रिया देखील आली आणि ती प्रतिक्रिया अशी आहे की एका टाइम्स वृत्ताला दिलेल्या माहितीनुसार गोविंदाच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्राचा जो काही हवाला देत म्हटले की सुनीताने काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याची नोटीस पाठवली, परंतु तेव्हापासून कोणतीही हालचाल झालेली नाही. जेव्हा गोविंदाला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की सध्या बिझनेस संदर्भात आमची चर्चा सुरू आहे. बिझनेस हा वेगवेगळा करायचा. मी माझा चित्रपट सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. दरम्यान सुनीताने अद्याप या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया देखील दिलेली नाही आहे. सुनीताने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की गोविंदासोबत राहत नाही. सुनीता म्हणाली होती की ते बहुतेक वेगळे राहतात. सुनीता तिच्या मुलांसह फ्लॅटमध्ये राहते. गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो. गोविंदा आणि सुनीता यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेणार आहेत. गोविंदाचा एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्याबाबत विवाहबाह्य संबंध आहेत. बघा, म्हणजे हे जे काही मूळ कारण आपल्याला आता शेवटी समजलं की जे काही गोविंदाचे अफेअर्स आहेत, म्हणजे असे अनेक अफेअर्स सुनीता अहुजाने याच्या आधी सहन केलेत. पण आता जे काही एका 30 वर्षीय अभिनेत्रीसोबतच गोविंदाचे परत अफेअर्स आहेत असं स्वतः सुनीता आहुजा यांनी सांगितलं आहे, गोविंदाच्या पत्नी यांनी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर आजकाल बॉलिवूडला ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, एकतर बॉलिवूडचे पिक्चर व्यवस्थित बनत नाही आहे. जर बनत आहे तर एखाद दुसरा वर्षातनं एखाद चांगला पिक्चर बनतो. जसं की आपला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित छावा मूव्ही बनाला. त्यानंतर कुठलाही एक पिक्चर आला तर आला आणि त्याचंच हे जर लोक यांचे आता जवळपास 60-60 वर्ष वय आहेत आणि या वर्षांमध्ये हे घटस्फोट घेत आहे. रिसेंटलीच आमिर खानने घटस्फोट घेतला होता, मलाइका अरोराने घेतला आणि आपल्यापेक्षा खूप काही कमी वयाच्या लोकांबरोबर यांचे अफेअर्स आहेत आणि म्हणूनच त्यांच्या ज्या काही पार्टनर्स आहेत त्यांना तो त्रास झाला. मग या लोकांना आजची जर पिढी आपण बघायला गेलं तर AI टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये आपली पिढी या लोकांना आदर्श मानते. मग या लोकांना खरंच आदर्श मानणं योग्य आहे का? किंवा आता भविष्यात गोविंदा हा खरंच घटस्फोट घेईल का? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सपोर्ट नोंदवा. धन्यवाद.